श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आपण ज्या गोष्टीची वाट पाहत होतो तर ते म्हणजेच पहिला मार्गशीर्ष गुरुवार. उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. तर असे करा लक्ष्मीचे स्वागत. कसे करायचे तर पूजेखाली काढा एक चिन्ह. तर ते चिन्ह कोणते आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे. या दिवशी म्हणजेच उद्या मार्गशीर्षचा पहिला गुरुवार आहे. या दिवशी माता लक्ष्मी खूप मोठा प्रभाव असतो. म्हणजेच गुरुवारी माता लक्ष्मीचा खूप मोठा प्रभाव असतो. त्यामुळे माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित कसं करून घ्यायचं आहे त्यासाठीचे काही नियम आहेत व ते नियम आपण पाळायचे आहेत. तर माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी काही ठिकाणी स्वस्तिक काढण्याची खूप जरुरी आहे. तुम्हाला तर माहिती आहे स्वस्तिक हे माता लक्ष्मीला किती प्रिय आहे. काही गोष्टी काढायच्या आहेत तर त्यामध्ये लक्ष्मीचे पावले काढायचे आहेत. माता आपल्या घराकडे आकर्षित होण्यासाठी व्हायला पाहिजे अशा प्रकारे आपणाला माता लक्ष्मीच्या आगमनाची अशा प्रकारे तयारी करायची आहे. जरी तुम्ही हे व्रत करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा हे छोटे छोटे उपाय करणे खूप जरुरी आहे. हे उपाय केले तरी लक्ष्मी माता नक्की तुमच्या घराकडे आकर्षित होणार. असे नाही की मी व्रत केले, उपवास केला तरच माता लक्ष्मी माझ्या घराकडे येईल. नाही, तसे काही नाही. हे जे मी छोटे छोटे जे उपाय सांगितले आहेत ते केले तरी पण लक्ष्मी माता तुमच्या घराकडे आकर्षित होणार व माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल. आणि हा महिना इतका पवित्र आहे की भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांची सेवा करण्यासाठी हा महिना खूप खूप असा लक्ष्मी माता व विष्णूंना खूप प्रिय असा हा महिना आहे. उद्या बऱ्याच मैत्रिणी माता लक्ष्मीचा उपवास करत असतात. खरंच या मार्गशीर्ष महिना इतका पवित्र आहे. आपण जेवढी सेवा करू तेवढी कमीच आहे. कारण खूप फलदायी आहे हा महिना. तुमच्या अडचणी, काही तुमचे नवस असतील, काही तुमच्या इच्छा असतील, त्या पुऱ्या होण्यासाठीच्या काही सेवा आहेत आणि त्या सेवा केल्या की आपणाला बरोबर आपला मार्ग काही काही ना काही प्रॉब्लेम असतील, कशामध्ये आपले बिझनेसमध्ये काही घट झालेले असेल, काही ना काही प्रॉब्लेम घरातील असेल तर हे उपाय केल्याने नक्की आपणाला यश भेटणार. ही सेवा केल्याने या मार्गशीर्ष महिना एवढा पवित्र आहे की आपण ही जर सेवा केली तर नक्की याचे फळ भेटणार. तर गुरुवारी फरशी, केस